नमस्कार. किमंतू लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्री राजनराजे अध्यक्ष धर्मराज्य पक्ष प्रस्तुत शिवकाळ या सदरातील शिवकालीन कागदपत्रे या 6व्या मालिकेतील आजचा आपला 22वा भाग आहे. ही एकूण 105 भागांची मालिका आहे आणि या मालिकेमध्ये आपण 105 शिवकालीन कागदपत्रांचा थोडक्यामध्ये अभ्यास करणार आहोत आणि थोडक्यामध्ये तोंड ओळख करून घेणार आहोत. आजचा जो आपला भाग आहे त्याच्यामध्ये आपण जाणून घेणार आहोत कैफियत म्हणजे काय. मागच्या भागामध्ये आपण पाहिलं तक्रीर म्हणजे काय. तर तक्रीर आणि कैफियत या दोन मिळत्या जुळत्या गोष्टी आहेत. दोन्हीमध्ये फरक एवढाच आहे की तक्रीर म्हणजे एखादी व्यक्ती जेव्हा तक्रार करते स्वतःहून करते किंवा स्वतःहून काहीतरी बोलते सांगते त्याला तक्रीर करणं म्हणतात. आणि कैफियत म्हणजे एखाद्या व्यक्तीला विचारलं जातं हालचाल तिची. तक्रीर म्हणजे एखादी व्यक्ती स्वतःहून बोलचाल करते किंवा दोन व्यक्ती स्वतःहून बोलचाल करतात. कैफियत म्हणजे दोन व्यक्तींची हालचाल विचारली जाते त्रयस्थ व्यक्तीकडून आणि मग ती जी काही सांगते ती म्हणजे कैफियत. हा तक्रीर आणि कैफियतमध्ये थोडक्यामधला फरक आहे. तर या कैफियत शब्दाचे अर्थ काय आहेत ते आपण पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये. त्याचबरोबर ऐतिहासिक कागदपत्राची कैफियत ज्यांना म्हणलं जातं, लिखित कागदपत्र, ते कोणत्या कागदपत्रांना कैफियत म्हणलं जातं त्याची पण थोडक्यामध्ये आपण या भागामध्ये ओळख करून घेणार आहोत. चला तर मग विषयाला सुरुवात करूयात. नमस्कार, माझं नाव किमंतू उंबळे सरकार आणि आपण पाहत आहात किमंतू लाईव्ह यूट्यूब चॅनल. सर्वात आधी आपण पाहूयात कैफियत या शब्दाचे होणारे वेगळे वेगळे अर्थ. पहिला जो अर्थ कैफियत या शब्दाचा सांगितला जातो, पहिला म्हणजे भरपूर अर्थ आहेत, भरपूरच अर्थ आहेत, तर ते एक एक करून मी पटपट सांगत जातो की कैफियत या शब्दाचा अर्थ समाचार. बघा, एखाद्या गोष्टीचा समाचार घेणे किंवा समाचार ऐकणे म्हणजे कैफियत. समाचार सांगणे म्हणजे कैफियत नाही. एखादा माणूस समाचार सांगायला गेला तर ती तक्रीर झाली, सांगतोय. तर ऐकतोय ती कैफियत, आपण दुसऱ्याची ऐकतोय ती कैफियत. हाल किंवा दशा आपण म्हणतो एखाद्या व्यक्तीची, त्याला कैफियत म्हणतात. त्यानंतर एखाद्याची काही हालत झाली असेल, ती हालत तो सांगत असेल, त्याला पण आपण कैफियत म्हणतो. एखाद्याला फार हर्ष झाला एखाद्या गोष्टीचा, त्याला आनंद झाला. एखाद्या माणसाला फार सुरूर चढला म्हणतो आपण एखाद्या गोष्टीचा, नशा चढली. एखाद्या माणसाला खूप मस्ती, आपण मस्ती चढली असं नाही म्हणू शकत, पण मस्ती आली असं नाही, पण एखादा माणूस मस्तीमध्ये झुमतो आपण म्हणतो, ते जे काही तो सांगतोय त्याला आपण या सगळ्या भावनिक जे आपण म्हणतो की आपल्या होणाऱ्या घडामोडी आहेत, या भावनिक घडामोडींना पण कैफियत असं म्हणतात. की या भावनिक घडामोडींचं जे वर्णन आहे, हालत, दशा, हर्ष, आनंद, सुरूर, मस्ती, नशा, या भावनिक घडामोडी ज्या माणसाच्या बाबतीत घडतात त्याला कैफियत असं म्हणतात. त्याच्याबरोबर एखाद्या गोष्टीबद्दल कोणी काही रिमार्क दिला असेल, एखाद्या गोष्टीबद्दल कोणी काही नोट करून ठेवलं असेल, त्याला पण कैफियत असं म्हणतात की थोडक्यामध्ये. त्यानंतर वज्द असा एक शब्द आहे त्याला, किंवा ज्याला आपण हाल म्हणतो, याला पण कैफियत असं म्हणतात. या हे काय झाले की काही शब्द आहेत किंवा या काही भावना आहेत, ह्या जेव्हा व्यक्त होतात कागदपत्राच्या रूपामध्ये तेव्हा त्याला कैफियत म्हणतात. त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे त्यामध्ये एखाद्या गोष्टीची हालचाल सांगणं किंवा हालचाल विचारणं, एखाद्या गोष्टीची वास्तविकता तपासणं, एखाद्या गोष्टीचे रंगढंग असतात ते रंगढंग निहाळणं, त्यांची उलट तपासणी करणं, जाणून घेणं, याला आपण कैफियत म्हणतात. म्हणजे एखाद्या कागदपत्रामध्ये जर या गोष्टी आल्या असतील, कोणाची तरी हालचाल आहे, एखादी घटना घडली तिची हालचाल, एखाद्या व्यक्तीची हालचाल, एखादा प्रसंग घडला त्या प्रसंगाची वास्तविकता आणि व्यक्तीचे किंवा काळाचे रंगढंग, चालरीत काय आहे हे आलं तर त्याला कैफियत म्हणतात. तिसरा अर्थ असा होतो त्याचा की एखादी विलक्षण किंवा सुखद घटना घडली, म्हणजे एखादा माणूस कैफियत सांगतो तर फार विलक्षण घटना घडली, म्हणजे पानिपतचं युद्ध झालं, विलक्षण घटना झाली, बरी ती दुःखाची घटना असेल तरी पण. अफजल खानाचा वध केला शिवछत्रपतींनी, विलक्षण घटना घडली, त्याला आपण कैफियत म्हणतो. त्यानंतर एखादी सुखद घटना घडली की शिवराज्याभिषेक झाला, तर शिवराज्याभिषेक ही सुखद घटना झाली महाराष्ट्राच्या इतिहासामधली, त्याचं जर कोणी वर्णन करून ठेवलं तर ती शिवराज्याभिषेकाची कैफियत म्हणू शकतो त्याला. अशाच प्रकारे पुढचा जो अर्थ होतो, चौथा अर्थ, तो म्हणजे कैफियत मागवणे. म्हणजे तक्रीर करणे म्हणतात आणि कैफियत मागवणे म्हणतात. हा तक्रीर आणि कैफियतमधला फरक आहे, हे समजून घेणं गरजेचं. कैफियत मागवणे म्हणजे एखादी चूक आढळल्यास त्या चूक करणाऱ्या व्यक्तीला चुकीचे कारण
किंवा विवरण मागवणं आणि तो विवरण जे पाठवेल, चुकीचं कारण किंवा विवरण जे पाठवेल त्याला कैफियत म्हणतात. म्हणजे आपण जे आज कारण बतावून नोटीस पाठवतो की कारण सांगा नोटीस, अशी गोष्ट का घडली, तर तो जे काही कारण लिहून पाठवेल आपल्याला, ते लिहून पाठवणाऱ्या कारणाला कैफियत म्हणतात आणि ती या प्रक्रियेला कैफियत मागवणं असं म्हणतात. त्याच्यानंतर पुढचा जो अर्थ होतो तो अर्थ असा आहे की एखादी गोष्ट किंवा एखादा मुद्दा आहे तो आपल्याला स्पष्ट करायचा आहे. तर एखादी गोष्ट किंवा एखाद्या मुद्द्याच्या स्पष्टीकरणासाठी एखादी जर छोटी गोष्ट कोण सांगत असेल तर तिला कैफियत म्हणतात. उदाहरणार्थ आपण पंचतंत्राच्या गोष्टीमध्ये बघतो की पंचतंत्राच्या गोष्टीमध्ये ते राजपुत्र असतात. ते राजपुत्र ऋषींना काहीतरी विचारतात. ऋषी त्याचं स्पष्टीकरण करण्यासाठी त्यांना गोष्ट सांगतात. ती गोष्ट काय झाली, ऋषींनी किंवा गुरूंनी सांगितलेली गोष्ट म्हणजे कैफियत झाली असं आपण म्हणू शकतो. त्याचबरोबर कैफियत या शब्दाचा अर्थ उर्दू या उच्चारणानुसार, हा उर्दू शब्द आहे, उर्दू या उच्चारणानुसार कैफियत या शब्दाचा अर्थ होतो वर्तन. आता वर्तनचा काय संबंध आहे, एखाद्या व्यक्तीनं जे काही वर्तन केलेलं असेल, जे काही तो वागला बोलला चालला असेल, त्याची जर कोणी माहिती सांगत असेल, गोष्ट सांगत असेल तर त्या गोष्टीला म्हणतात कैफियत, असा त्याचा थोडक्यामध्ये अर्थ होतो. त्याच्यानंतर एखाद्या गोष्टीला कोणीतरी काहीतरी कारण देत असेल, म्हणजे त्याला विचारलं नाही कोणी, पण तो स्वतःच सांगतो की असं असं घडलं, त्याचं हे कारण आहे, तर त्यानं जे काही कारणं सांगितलेली आहेत किंवा सब्बी सांगतो येतो ती पण त्याची कैफियत म्हणली जाते. की बाबा एखाद्यावर खोटा आळ घेतला असेल किंवा तो स्वतःच काहीतरी सांगायला चाललेला आहे, कारणं देतो आहे, सब्बी सांगतो, ती त्याची कैफियत आहे. असे कैफियत शब्दाचे विविध अर्थ होतात आणि या विविध अर्थाने ज्या काही घडामोडी घडतात त्याचं जे काही लिखाण केलं जातं, दस्तावेज बनवले जातात, त्याला म्हणतात कैफियत. तर मग असे ऐतिहासिक दस्तावेज कुठले आहेत जे ऐतिहासिक कालखंडामध्ये बनवले आहेत त्याच्याबद्दल आपण थोडक्यामध्ये माहिती करून घेऊयात. तर वेगवेगळ्या जीवनाच्या क्षेत्रामध्ये कैफियत हा शब्द वेगळ्या वेगळ्या अर्थाने वेगळ्या वेगळ्या कारणासाठी आपल्याला वेगळ्या वेगळ्या दस्तावेजासाठी वापरलेला दिसून येतो. तर पहिलं जे कारण आहे ते पहिलं कारण काय याच्यामधलं, न्यायदान. तर न्यायदानामध्ये तक्रारदाराने जी तक्रार केलेली असेल तिला तक्रीर म्हणतोच आपण, तक्रारदाराची तक्रीर, पण त्याला कैफियत असं पण म्हणतात की तक्रारदाराची कैफियत. म्हणजे एखादा माणूस आहे ती गोष्ट सांगतो येतो त्याची, तर तक्रार करणं वेगळं, तक्रार लिखितमध्ये आहे, तक्रार तांत्रिक गोष्ट आहे, पण तो तोंडी जे काही सांगतो की माझ्या बाबतीत असं असं घडलं, माझं असंच झालं, माझ्यावर अन्याय झाला, माझ्यावर अत्याचार झाला, असं असं गोष्टी झाल्या, हे जे काही तो सांगतोय ही त्याची कैफियत सांगतोय तो. तर तक्रारदाराचं जे बोलणं आहे त्या बोलण्याला कैफियत असं म्हणतात. किंवा त्याने जी तक्रार दिली आहे त्या तक्रारीला तक्रीर आणि कैफियत असे दोन्ही शब्द वापरले जातात. त्याच्याबरोबर साक्ष द्यायला आपण साक्षीदारांना बोलवतो. ते साक्ष द्यायला आपण ज्या साक्षीदारांना बोलवतो ते साक्षीदार जे असतात ते साक्षीदार जे वेगळ्या वेगळ्या साक्षी देतात शपथपूर्वक, पण ते सगळेच साक्षी काही तांत्रिक नसतात किंवा ते सगळेच साक्षी काही अगदी मुद्द्याला धरून नसतात. बऱ्याच साक्षीदारांना गोष्टी रंगवून सांगण्याची सवय असते. तर ते साक्षीदार जे गोष्टी रंगवून सांगतात, वर्णन करतात, एखादा प्रसंग कसा घडला, काय घडला, त्यानंतर एखाद्या गोष्टीचं विवरण देतात. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्यावरून कसे पळून गेले त्याच्यासाठी साक्ष द्यायला कोणाला बोलवलं तर तो काहीतरी त्याचं विवरण देतो, अशी अशी घटना घडली, महाराज निघाले, इकडे बसले, तिकडे बसले, इकडे गेले, तिकडे गेले. ते साक्षीदाराने दिलेलं जे काही विवरण आहे किंवा साक्षीदाराने जी काही सांगितलेलं वर्णन केलेलं आहे घडलेल्या घटनेचं, त्या वर्णनाला कैफियत असं म्हणतात साक्षीदाराने केलेलं. त्याच्याबरोबर पुढचं एक कागदपत्र तयार केलं जातं ते म्हणजे एखादा आरोपी आहे, त्या आरोपीला त्याच्यावर आरोप ठेवले आहेत आणि ते आरोप त्याला सांगितले की हे आरोप तुझ्यावर ठेवलेले आहेत, आता या आरोपाबद्दल तुझं काय म्हणणं आहे. तर तो आरोपी स्वतःच्या बचावासाठी जी कारणं सांगतो त्याला आरोपीची कैफियत म्हणतात. इथे फिर्यादी त्याची स्वतःची जी तक्रार सांगतो तिला पण कैफियत म्हणतात. म्हणजे फिर्यादीची कैफियत, फिर्यादीची म्हणणं, फिर्यादीची गोष्ट. आरोपी त्याच्या बचावासाठी जी कारणं देतो ती आरोपीची कैफियत, आरोपीचं म्हणणं. असं वादी आणि प्रतिवादी या दोघांच्या बोलण्याला कैफियत म्हटलं जाऊ शकतं. त्याचबरोबर एखादं घराणं असतं, त्या घराण्याची जर माहिती लिहिलेली असेल, उदाहरणार्थ आपण म्हणतो की घराण्याची माहिती आपल्याला कुठे सापडते, तर बखर आहे. तर बखर काय आहे की बखर एका राज्यकर्त्याची माहिती आहे की आपण म्हणतो की कोणीतरी चरित्रनायक असतो, त्याच्या आदेशावरून कोणीतरी त्या चरित्रनायकाचं
चरित्र लिहित असतं किंवा कोणातरी वंशजाच्या आदेशावरून कोणीतरी त्याच्या पूर्वजाचं चरित्र लिहित असतं. ती झाली बकर. करीना किंवा शकावली हे काय झालं की घडामोडी ज्या घडल्या त्या घडामोडी तारीखवार नेऊन ठेवण्याची माध्यमं झाली. पण आता मला एखाद्या घराण्याची माहिती पाहिजे, तर घराण्याची माहिती मी कशी लिहिणार? तर त्या घराण्याच्या माहितीला आपण म्हणू शकतो की अमुक एका घराण्याची कैफियत किंवा अमुक एका घराण्याची हकीकत. तर हकीकत आणि कैफियत हे दोन्ही शब्द घराण्याची माहिती देणारे जे दस्तावेज तयार केले जातात त्या दस्तावेजाला वापरले जातात. अमुक एका घराण्याची कैफियत. त्यानंतर एखादी परिस्थिती असेल, विशिष्ट परिस्थिती, तर त्या विशिष्ट परिस्थितीची आपल्याला कोणीतरी काहीतरी दशा आणि दिशा वर्णन करून सांगितली की मोठा बिकट प्रसंग आला होता. आपण म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराजांवर मोठा बिकट प्रसंग आला होता. आग्र्यावरून सुटका करून त्यांना स्वतःची घ्यावी लागली. तर आग्र्यावरून सुटका जी छत्रपतींनी स्वतःची करून घेतली, त्याच्या आधी ते आग्र्यावर अटकेत पडले, तर त्यावेळची दशा आणि दिशा काय होती, परिस्थिती काय होती, छत्रपतींसमोरची आव्हानं कुठली होती, हे जर कोणी वर्णन करून सांगत असेल तर त्याला पण त्याची कैफियत म्हणतात. पण लक्षात ठेवा, प्रवास वर्णनही कैफियत होत नाही. म्हणजे कोणीतरी प्रवासाला निघाला आहे, तो आपला प्रवास वर्णन करतो, इकडे असं झालं तिकडे झालं, त्याने ज्या गमजा मारल्या वगैरे, त्या कैफियत होत नाहीत. कैफियतीला काहीतरी उद्देश असला पाहिजे तर ती कैफियत होते. उद्देश नसेल तर उद्देशहीन कोणीतरी एखादं वर्णन केलेलं आहे कुठल्या गोष्टीचं, त्या उद्देशहीन वर्णनाला कैफियत म्हणत नाहीत, म्हणलं जाऊ शकत नाही. हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. याचबरोबर अजून एखादी राजवट असेल त्या किंवा एखादं राजघराणं असेल तर त्या राजवटीचा कार्यकाळ, त्या राजघराण्याचा कार्यकाळ, त्या राजघराण्याने केलेलं कार्य, त्या राजवटीमध्ये घडलेल्या घडामोडी महत्त्वाच्या त्या राजघराण्याच्या दृष्टीने असतील किंवा कोणाच्या त्रयस्थाच्या दृष्टीने असतील, या जर कोणी नोंदवून ठेवल्या असतील किंवा लिहिल्या असतील तर या सगळ्या गोष्टींना म्हणतात कैफियत. तर अशा अर्थाने आपण जर बघितलं तर तक्रीर आणि कैफियत हे जवळपास साम्य असणारेच शब्द आहेत. परंतु कैफियत ही जी काही आहे, कैफियत ही मगाशी मी म्हटलं तसं काहीतरी उद्देश असेल तर सांगितलेली जी गोष्ट आहे तिला कैफियत म्हणतात. उद्देशहीन जर एखादी गोष्ट सांगितली गेली तिला कैफियत म्हणत नाहीत. तक्रीर ही तक्रारदार स्वतःहून करतो, बोलतो, ती तक्रीर, आणि एखाद्याकडून मागवली जाते किंवा एखादा सांगतो, वर्णन करतो, ती कैफियत. हा तक्रीर आणि कैफियत या दोन गोष्टींमध्ये फरक आहे. तर आपल्याला आत्ताचा हा कैफियत म्हणजे काय, हा जो व्हिडिओ आपण बनवला आणि ज्या माहितीचं विश्लेषण आपण या व्हिडिओमध्ये केलं, ती माहिती आपल्याला आवडली असेल तर आवर्जून कळवा, लाईक करा, शेअर करा, आपल्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त ही माहिती पोहोचेल असं करा. कारण या माहिती जास्तीत जास्त लोकांना पोचणं गरजेचं आहे. ही माहिती कमी लोकांपर्यंत आहे. खरं तर आपल्या समाजामध्ये कागदपत्रांची माहिती कमी लोकांपर्यंत आहे. त्यामुळे जर आपल्याला आवडला असेल विषय तर आवर्जून आपल्या मित्रांपर्यंत पोहोचेल याची काळजी घ्या. जर या व्हिडिओच्या निमित्ताने आपण प्रथमच किमंतू लाईव्ह चॅनलला भेट देत असाल तर आपल्याला विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बटन ऑन ठेवा, जेणेकरून हीच 105 व्हिडिओंची मालिका आहे. याच व्हिडिओमध्ये तुम्हाला 105 वेगळ्या कागदपत्रांची माहिती मिळेल. अशाच अजून नाविन्यपूर्ण मालिका आपल्या पुढे येणार आहेत. त्याचं पण नोटिफिकेशन आपल्याला, तो भाग आल्यानंतर आपल्याला आपल्या मोबाईलवर नाहीतर कॉम्प्युटरवर पाहता येईल. तो भाग आपल्याला लगेच ऐकता येईल. एखादी महत्त्वाची माहिती आपल्या नजरेतून सुटून जाणार नाही. त्याच्यामुळे चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. याच्या व्यतिरिक्त आपण सर्व मित्रांनी विनंती केल्यावरून आपण काय केलेलं आहे की आपल्या ज्या मागच्या 2 मालिका आहेत त्या मोठ्या प्रमाणामध्ये यशस्वी झाल्या. शिवकालीन ग्रामव्यवस्था आणि शिवकालीन वतन संस्था. त्याच्यामध्ये बऱ्याच मित्रांनी आपल्याकडे अशी मागणी केली की किमंतू लाईव्ह चॅनलकडूनच जर आम्हाला अधिकृत माहिती मिळाली एखाद्या गोष्टीची तर फार मदत होईल. म्हणजे कोणाचे जमिनीचे प्रश्न असतील, वतनाचे असतील, कोणाला आपल्या गावचा, कुळाचा, पूर्वजांचा इतिहास शोधायचा असेल किंवा आता ही कैफियत आहे, तर ही कैफियत आणि तक्रीर कुणाकडे असेल तर तो फरक कसा करणार किंवा त्याच्या अधिकृत नोंदी कुठे सापडणार. तर हा काही अधिकृत ऐतिहासिक शोध घ्यायचा असेल, मी कायदेशीर नाही म्हणते आजच्या कायद्याप्रमाणे, तुमच्याकडे एखादी समस्या असेल किंवा कागदपत्र असेल, त्याचा तुम्हाला जर अधिकृत ऐतिहासिक संदर्भ त्याचे तुम्हाला हवे असतील तर आपण या व्हिडिओच्या खाली एक लिंक दिलेली आहे गुगल फॉर्मची. त्या लिंकवर क्लिक करून तिथे आपली माहिती भरू शकता आणि प्रश्न विचारू शकता. तो सर्च रिपोर्ट तयार करण्यासाठी आपल्या माहितीसाठी जो काही वेळ आणि श्रम लागतील त्याचा एक माफक थोडासा नाममात्र शुल्क आकारलं जाईल आणि आपल्याला ऐतिहासिक संदर्भ पुरवण्यासाठी किंवा आपल्या मुद्द्याचं स्पष्टीकरण करण्यासाठी जास्तीत जास्त मदत करता येईल आठवडाभरामध्ये, असा आपला प्रयत्न आहे. तर कोणाला आपल्याला काही शंका आशंका असतील तर आपण ते त्याच्यामध्ये पण विचारू शकतो. त्याचबरोबर अशा प्रकारचे संशोधनपूर्ण व्हिडिओ बनवण्यासाठी नेहमीच प्रायोजकत्वाची गरज लागत असते. आपल्या या व्हिडिओचे प्रायोजक श्री राजन राजे साहेब, त्यांचे देखील मनपूर्वक आभार.
त्याचबरोबर पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत हकीकत म्हणजे काय. आता इथे काय झालं की आपण तक्रीर म्हणजे काय पाहिलं, कैफियत म्हणजे काय पाहिलं. अजून एक शब्द वापरला जातो न्यायदानामध्ये, हकीकत. ते हकीकत नेमका काय प्रकार आहे, तर हकीकत म्हणजे काय आपण जाणून घेऊयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत पाहत राहा किमंतू लाईव्ह चॅनेल. भेटूयात पुढच्या भागात. जय महाराष्ट्र, जगदंब.